बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत उपनेते आनंद तरे यांना ठाणे विधानसभेतून उमेदवारी हवी होती। तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली। त्यामुळे आनंद तरे हे कमालीचे नाराज झाले होते। या निवडणुकीत रवींद्र फाटक यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे ठाणे या समीकरणाला धक्का बसला होता। तत्पूर्वी चिडलेल्या आनंद तरे यांनी कोपरी पाच पकाडी या एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला होता। मात्र मातोश्रीच्या सांगण्यावरून तरे यांनी आपला अर्ज मागे घेतला। परंतु त्यावेळी आनंद तरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी काही वक्तव्य केली होती। ही वक्तव्ये आजही समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत। शिवसेनेचे उपनेते दिवंगत आनंद तरे यांच्या जीवनावर आधारित अनंत आकाश अर्थात आठवणीतले आनंद तरे या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले। या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी गौप्यस्फोट केलाय। आनंद तरे म्हणाले होते की हा माणूस एक दिवस दगा देईल आणि तेच झाले। कधी कधी निष्ठेचे मुखवटे लावून काही जण आपल्या भोवती अनेक जण फिरत असतात, त्यामुळे कळत नकळत त्याकडे दुर्लक्ष होते। त्यामुळे आता घालिंग लोटांगण करून वाचवा वाचवा असा आंबाडा फोडणारी माणसे आज दिसली नसती। त्यावेळी तरेंचे ऐकले असते तर पश्चाताप झाला नसता, अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिले। दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना या निमित्त नागरिकांनी दिवाळी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली। कंदील, पणत्या, घर सजावटीचे साहित्य, तोरण, विद्युत रोषणाईच्या माळा, रांगोळी, कपडे, फराळाचे साहित्य असे विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी काल बाजारात रविवार निमित्त गर्दी केली होती। ठाणे शहरातील राममूर्ती रोड, जांभळी नाका, गोखले रोड, गावदेवी परिसर या शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत। यापैकी जांभळी नाका बाजारपेठ ही मुख्य बाजारपेठ मानली जाते। या ठिकाणी धान्यापासून ते अगदी कपड्यापर्यंत सर्व साहित्य उपलब्ध होते। तसेच बाजारात बऱ्यापैकी व्यापारी वर्ग हा होलसेल विक्रेता असल्याकारणाने ग्राहक या ठिकाणी येऊन खरेदी करण्यास प्राधान्य देतात। दिवाळीनिमित्त बाजाराला नवचैतन्याचे रूप प्राप्त झाले। विद्युत रोषणाईने उजळलेल्या या बाजारपेठामुळे नागरिकांमध्ये खरेदीचा वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे। इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोनं, कपडे, मिठाई, आकाशकंदील, विद्युत माळा, पणत्या, रांगोळी या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। ठाणे शहरातील राममूर्ती रोड, गोखले रोड, नौपाडा, जांभळी नाका या मार्गावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे शहराला वेगळे रूप प्राप्त झाले। गोखले रोडवरील काही दुकानांमध्ये ग्राहकांनी अनोख्या पद्धतीने स्वागत केले जाते। तसेच दिवाळीनिमित्त विविध सवलती देखील देण्यात आल्या, त्यामुळे ग्राहकांमध्येही खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवा वर्गाला हक्काच्या कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला। मात्र 11 महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर युवा शक्ती पुन्हा बेरोजगार झाली असून महायुती सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले। या विरोधात राज्यभरात आजवर 13 आंदोलने करण्यात आली, तरी सरकारला जाग येत नसल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना आक्रमक बनले। त्यानुसार काल 12 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ मामाच्या गावाला ठाण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असंख्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली। राज्यात पार पडलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेपाठोपाठ युवा वर्गासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना राबवली। तसेच 10 लाख युवांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रतिमाह 6,000, 10,000 मानधन देण्यासोबतच त्याच आस्थापनेत कायम करणार असल्याचे आश्वासित केले होते। त्यानुसार या योजनेत विविध सरकारी आस्थापनांमध्ये काम केलेले तब्बल 1,75,000 प्रशिक्षणार्थी आज घडीला प्रशिक्षित बेरोजगार बनलेत। सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले असून लाडक्या बहिणीच्या भावाने अर्थात एकनाथ मामाने एक प्रकारे आपल्या भाचींना फसवल्याचा आरोप चाकूरकर यांनी केलाय। त्यामुळे या बेरोजगार प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार देऊन मानधनात दुप्पट वाढ करावी, रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा येणाऱ्या अधिवेशनात करावा आदी मागण्या या आंदोलनकर्त्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केल्यात। दरम्यान काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संघटनेचे अध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांची भेट झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेरोजगार प्रशिक्षणार्थींना आश्वासित केलं की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून येत्या 5 दिवसात यावर निर्णय घेऊ असं आश्वासन या बेरोजगार तरुण तरुणींना दिले। मात्र 5 दिवसात जर सरकार नाही आश्वासन पाळलं
तर येणारी दिवाळी सरकारला साजरी करून देणार नाही व आम्हीही काळी दिवाळी साजरी करू असा इशारा संघटनेने दिलाय। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडका भाऊ लाडकी बहीण असे शब्द प्रयोग करून तरुणाला तरुणीला खुश करून राज्यामध्ये सरकार देवाभाऊचं आलं खरं, पण या लाडक्या भावाला आणि लाडक्या बहिणीला हे सरकार विसरतंय असं आम्हाला वाटतंय। 6 महिन्याचा कार्यकाळ संपला, आंदोलन केलं, 5 महिन्याचं मुदतवाढ मिळाली, तेही मुदतवाढ आता संपलेली आहे। आज राज्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 1,75,000 तरुण पुन्हा प्रशिक्षित बेरोजगार होत आहेत। पुन्हा त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे। म्हणून दिलेला शब्द पाळा म्हणून एकनाथ मामाच्या गावामध्ये आज एवढे हजारो प्रशिक्षणार्थी युवक आणि युवती आज आलेले आहेत। पण आम्हाला या लाडक्या मामानं पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं काल आम्हाला 3 हात नाक्यावर 10 मिनिट रस्त्यावर भेट दिलेली आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण करतो आश्वासन दिलंय। आजच मी मुख्यमंत्री महोदयांना बोलतो असं एकनाथ मामांनी म्हटलेलं आहे, पण ते कितपत खऱ्या सत्यावर उतरेल याबद्दल आम्हाला संशयता आहे। म्हणून जर ते बोलले, काही निर्णय झाला तर ठीक, नाहीतर आम्ही आज 1 आठवडा त्यांच्यावर विश्वास ठेवून हे बेमुदत आंदोलन आम्ही आज थोडंसं स्थगित करतोय, 1 दिवसाचं करतोय। जर त्यांनी आपला शब्द दिलेला जर पाळायला मागे पुढे पाहिले तर पुढच्या रविवारी यापेक्षा 25 पटीनं जास्त 25,000च प्रशिक्षणार्थी युवक आणि युवती आम्ही ठाण्यामध्ये येऊन आम्ही काळी दिवाळी साजरी करू आणि राज्य सरकारला सुद्धा लाडू, करंजा, अनारसे, गुलाबजामुन खाऊ देणार नाही आणि राज्यामध्ये 1,75,000 परिवार काळी दिवाळी साजरी करून या राज्य सरकारचा निषेध करतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला। अफगाणिस्तानात महिलांना कुठे स्थान नाही, तीच कृती भारतात तालिबानींनी केली असताना भाजप सरकार याबाबत मूग गिळून गप्प बसले। तालिबानी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली। दरम्यान या घटनेचा निषेध न करून भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाणे शहर महिला अध्यक्ष सुजाताताई घाग यांनी केला आहे। तर तालिबानी मनोवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भाजप सरकार विरोधात सर्व महिलांनी लढा उभारायला हवा असे आवाहन प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी केले। अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार असून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले। यात तालिबान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले आमिर खान मुत्तकी भारत दौऱ्यावर आहेत। त्यांनी नुकतीच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली।
या भेटीनंतर दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासात त्याने पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेला एकही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नव्हती। या घटनेबाबत केंद्र सरकारने आक्षेप न नोंदविता आपणास या पत्रकार परिषदेची माहिती नव्हती असे सांगून हात झटकलेत। या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा सुजाताताई घाग आणि कार्याध्यक्षा सबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली। भिवंडी ठाणे मार्गावरील कशेळी खाडीत एका तरुणाने उडी मारल्याचा प्रकार उघडकीस आलाय। अनुराग केसरी असे त्याचे नाव असून बचाव पथकाने त्याचा 4 तास शोध घेतला, परंतु त्याचा शोध लागू शकला नाही। खाडीला भरती आल्याने तेथे शोधकार्य थांबवण्यात आले। भिवंडी ठाणे मार्गावर कशेळी खाडी आहे। आज सकाळी कशेळी भागात राहणारा अनुराग हा कारने कशेळी खाडी पुलावर आला। त्यानंतर त्याने मोबाईल तसे इतर साहित्य कारमध्ये ठेवले। कारमधून बाहेर पडल्यानंतर त्याने थेट खाडीमध्ये उडी मारली। घटनेची माहिती भिवंडी महापालिका आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, नारपोली पोलीस आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल घटनास्थळी दाखल झाले। पथकाने त्यात सुमारे 4 तास शोध घेतला, परंतु त्याचा शोध लागू शकला नाही। खाडीत भरतीची वेळ असल्याने पाण्याचा प्रवाह वाढत होता, त्यामुळे नारपोली पोलिसांच्या आदेशानुसार खाडीतील शोधकार्य तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।